मायला सगळीच जण ब्लॉग मध्ये ठेंगा दाखवतात, म्हणलं आपण पण दाखवा. ठेंगा राहू द्या बाजूला, इकडे आपली दिवाळी पण झाली, अजून माळा पण नाही निघल्या घराच्या. इकडे माळा बघता बघता खाली देण्यात आलं चायला, आपण एक झाड पण लावले, त्यालाच टाकाय थोडं खत घेऊन आलो. म्हटलं उन्हात आणायच्या माळा पण तापून जातील, काढूनच घेऊया. मग इकडे घराच्या टेरेसवर आलो. मायला घराच्या टेरेसवर आलोच तर म्हणलं चला तुम्हाला टेरेसच दाखवून देऊया. वरतून घराच्या ह्या साईडला पाहिलं तर आपल्या सगळ्या पोल्ट्रीज दिसतात, त्याच्याच पुढे पाहिलं तर ही 2 वावर आणि या पोल्ट्री मागचं वावर हे आपले. इकडे मागच्या साईडला पाहिलं तर इकडे जंगल वाडा दरी काय म्हणता येईल ते सगळे, आणि घराच्या समोरच्या साईडला पाहू शकता ही आमची पवळी वस्ती. तसं आपल्याला पुणे नाशिक हायवेला जवळ आहे बरं का. बस आता आपली इकडे राहिलेली कामं करून घेऊया. आता इकडे कधी असं मी एकटा व्हिडिओ करीत असेल कामात असेल ना, तर इकडे एक ट्रायपॉड घेऊन येतो आणि त्याच बटाने. वर टेरेसवर एकच माळ लावली होती, ती घेतली पटपट काढून. कंत काम करायला गेले आणि ते बिघडलं नाही, असं कधी होणार नाही. ही एक वायरच तुटून गेली. मग माळाला व्यवस्थित गोळा करून घेतलं. नंतर इकडे खाल्ल्या पोर्च मध्ये माळा काढायला आलो. आता या माळांचा विषय असा झालाय की मी लावल्या तर आवडीने ब्लॉग नाही झाला त्याच्यावर, पण आता काढायला लय कंटाळा आलाय. मग इथल्या पण पटपट माळा काढून घेतल्या सगळ्या. हल्ली होतं एवढा ऍडव्हान्स झालाय ना, सारखाच बाहेर पडायला बघतोय. आता घरात दूध पण संपलं होतं, म्हणलं चला आता त्याच्यासाठी दूध पण घेऊन येऊ गावातून. दूध आणायचं सोडा, इथं दूध घालायलाच भली मोठी रांग लागली होती. आयला दूध घ्यायला पण टेक्नॉलॉजी खतरनाक आली, ऑनलाईन होते सगळं. मग या 3 बाटल्या भरून घेतल्या त्यांच्याकडून. घरी आले होते बाटगोळ तर मायाच लागलं होतं. मग त्याला काय असा डोस दिलाय ते इथून मायाकडून पळूनच गेलं.